लास्ट लेक्चरमध्ये आपण वेक्टर म्हणजे काय, स्केलर म्हणजे काय आणि डिफरंट टाईप्सचे वेक्टर्स कोणते आहेत ते पाहिलं. तर वेक्टरच्या टाईप्समध्ये आपण झिरो वेक्टर किंवा नल वेक्टर, रिझल्टंट वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर और ऑपोजिट वेक्टर्स, देन इक्वल वेक्टर्स, पोझिशन वेक्टर्स आणि युनिट वेक्टर म्हणजे काय हे आपण पाहिलं. तर या व्हिडिओमध्ये आपण वेक्टर ऑपरेशन म्हणजेच मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन हे कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. तर पहिलं आपण वेक्टर टू स्केलर और मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर वेक्टर बाय अ स्केलर बघूया. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय अ स्केलर. तर बघा, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय अ स्केलर म्हणजे काय. सपोज एक्स बार हा एक वेक्टर आहे आणि से एस हा एक स्केलर आहे. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं की एक्स बार म्हणजे याला दिशा आहे आणि याला फक्त मॅग्निट्यूड आहे, राईट, आणि याला डायरेक्शन आहे, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मग या मॅग्निट्यूडला, याचं जे काय मॅग्निट्यूड असेल त्या मॅग्निट्यूडला आपण स्केलर म्हणजेच मॅग्निट्यूडने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एक नवीन वेक्टर मिळतो. तर तो वेक्टर काय असेल, तर नवीन वेक्टर जो मिळणार आहे तो एस एक्स बार हा नवीन वेक्टर असेल. म्हणजेच बघा काय, मल्टिप्लाइंग वेक्टर by a scalar quantity gives another vector. म्हणजे बघा, हा एक्स बार हा एक वेक्टर आहे, तर याला जर आपण मल्टिप्लाय केलं तर एस इंटू एक्स बार हा आपल्याला नवीन वेक्टर मिळतो. तर या वेक्टरला आपण से आर बार म्हणू, या वेक्टरला आपण आर बार म्हणू. तर हा आर बार हा एक्सच्या एस पटीमध्ये असतो असं आपण म्हणू शकतो. म्हणून आर बार इज इक्वल टू एस इंटू एक्स बार. म्हणजे हा आर बार जो नवीन वेक्टर आपल्याला मिळणार आहे तो हा एक्स बारच्या एस पटीमध्ये असतो. एक्झाम्पल बघा, फोर्स वेक्टर आहे 3 न्यूटन, एक फोर्स वेक्टर आहे 3 न्यूटन आणि याला स्केलरने आपण मल्टिप्लाय केलं, से 2 स्केलरने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, नवीन से एफ आर बार इज इक्वल टू 2 इंटू 3 न्यूटन इक्वल्स टू 6 न्यूटन. तर एफ आर म्हणजे हा रिझल्टंट वेक्टर आपला जो काही येईल तो हा ओरिजिनल वेक्टरच्या 2 टाईम्स आहे, 2 टाईम्स आहे. म्हणजे 3 दुनी 6 न्यूटन एवढा आपल्याला नवीन वेक्टर मिळेल. तर हे झाले मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय अ स्केलर. दुसरा, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. तर यामध्ये द ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 or more वेक्टर्स of the same type
gives a single vector आणि मग हा जो सिंगल वेक्टर मिळणार आहे तर या वेक्टरचे डायरेक्शन असणार आहे, तर हा वेक्टरचा इफेक्ट, द इफेक्ट ऑफ न्यू वेक्टर is the same as that of the net effect of the vectors which are added or subtracted. म्हणजे काय, द इफेक्ट ऑफ न्यू वेक्टर म्हणजे नवीन जो वेक्टर आहे त्याचा इफेक्ट हा सेम असेल जो नेट इफेक्ट म्हणजे त्या दोन्ही वेक्टरचा नेट इफेक्ट हा त्यांची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर असेल. तर बघा एक्झाम्पल बघा, एक ए वेक्टर आहे आणि या वेक्टरमध्ये एक ए वेक्टर आहे 3 न्यूटनचा म्हणजे फोर्स आहे, बी वेक्टर आहे 2 न्यूटनचा. मग यांची ॲडिशन केली, ॲडिशन इज इक्वल टू म्हणजेच ए बार प्लस बी बार. आपण यांचे ॲडिशन का करू शकतो, तर हे सेम टाईपचे वेक्टर्स आहेत म्हणून, या दोन्हींचा सेम टाईपचे फोर्स आहेत न्यूटन, यांचं युनिट हे सेम आहे म्हणून आपण ॲडिशन करू शकतो. इज इक्वल टू 3 न्यूटन प्लस 2 न्यूटन इक्वल्स टू 5 न्यूटन. ठीक आहे, तर ही झाली ॲडिशन. म्हणजे आपल्याला जो नवीन वेक्टर मिळणार आहे तो ॲडिशन नंतर जो वेक्टर मिळेल तो वेक्टर जो आहे तो सी वेक्टर इज इक्वल टू 5 न्यूटन. आणि यांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं ए बार मायनस बी बार, तर बघा आता सबट्रॅक्शनसाठी आपल्याला काय पाहिजे, तर हे दोन्ही वेक्टर्स ऑपोजिट असले पाहिजेत. म्हणजे एक वेक्टर जर इकडे असेल ए बार तर दुसरा वेक्टर हा ऑपोजिट डायरेक्शनमध्ये पाहिजे बी बार. ए बार 7 न्यूटन आहे, बी बार 6 न्यूटन आहे. तर सबट्रॅक्शन ए बार मायनस बी बार. सो उजवीकडचा वेक्टर आपण पॉझिटिव्ह पकडतो आणि डावीकडेचा वेक्टर आपण निगेटिव्ह पकडतो, हे साइन कन्व्हेन्शन आहे. ठीक आहे, ए बार मायनस बी बार इज इक्वल टू 7 न्यूटन मायनस 6 न्यूटन इक्वल टू 1 न्यूटन. तर यांचा रिझल्टंट जो येणार आहे तो 1 न्यूटनचा असेल. सी बार इक्वल टू 1 न्यूटन. लक्षात येतं आहे, तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. तर यामध्ये एक लक्षात ठेवायचं की सपोज वेलॉसिटी वेक्टर असेल तर आपण वेलॉसिटी वेक्टरमध्ये वेलॉसिटी वेक्टरच ॲड करू शकतो. फोर्स वेक्टर असेल तर याच्यामध्ये आपण फोर्स वेक्टरच ॲड करू शकतो. नंबर ऑफ वेक्टर्स असं नाही की 1-2च वेक्टर. नंबर ऑफ वेक्टर्स आपण ॲड करू शकतो. ठीक आहे, फोर्स वेक्टर आहे. नंतर ॲक्सेलरेशन वेक्टरमध्येही ॲक्सेलरेशन वेक्टरच आपल्याला ॲड करता येतो किंवा सबट्रॅक्ट करता येतो. सिमिलरली सबट्रॅक्शनही V1 बार मायनस
V2 बार इज इक्वल टू तुम्हाला V3 बार मिळेल. सिमिलरली F1 बार मायनस F2 बार से F3 बार मिळेल. हा नवीन वेक्टर F3 म्हणजे नवीन वेक्टर. ही ॲडिशन ही इकडं सबट्रॅक्शन लिहितो. ए बार मायनस A1 बार मायनस A2 बार मायनस A3 बार प्लस A4 बार इक्वल टू नवीन वेक्टर असेल A5 बार. म्हणजे बघा, जर एखाद्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 3 वेक्टर्स दिले आणि यांची ॲडिशन करायला सांगितली. सपोज आपण फोर्स वेक्टर घेऊयात किंवा ॲक्सेलरेशन वेक्टर घेऊ किंवा वेलॉसिटी वेक्टर, फक्त त्याचा युनिट येईल इथं. सपोज 4 मीटर पर सेकंड, 3 मीटर पर सेकंड आणि इथं सपोज हा आहे 5 मीटर पर सेकंड आणि यांची ॲडिशन करायला सांगितली. तर ॲडिशन कशी करणार तर बघा, हा 4 लेफ्ट हँड साईडला आहे तर -4 मीटर पर सेकंड, 3 मीटर पर सेकंड राईट हँड साईडला प्लस 3 मीटर पर सेकंड आणि परत हा 5 मीटर पर सेकंड लेफ्ट हँड साईडला आहे -5 मीटर पर सेकंड इज इक्वल टू किती येणार. 4मधून -4 + 3 -1 -5 -6 मीटर पर सेकंड. म्हणजे तुमचा रिझल्टंट वेक्टर जो आहे तो -6 मीटर पर सेकंड हा येणार तुमचा रिझल्टंट. हा V1 आहे, V2 आहे, V3 आहे. लक्षात येतं आहे. तर अशा प्रकारे आपण बेरीज वजाबाकी. याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन्स कसं असतं बघा, तर राईट साईडचे वेक्टर्स आपण पॉझिटिव्ह पकडतो, लेफ्ट साईडला जाणारे वेक्टर्स निगेटिव्ह पकडतो, अपवर्ड डायरेक्शनमधले वेक्टर्स आपण पॉझिटिव्ह पकडतो आणि डाऊनवर्ड डायरेक्शनमधले वेक्टर्स निगेटिव्ह पकडायचे. ठीक आहे. तर हे साइन कन्व्हेन्शन आहे. जर तुम्ही इकडे पॉझिटिव्ह पकडले तर इकडचे निगेटिव्ह येतील, इकडचे पॉझिटिव्ह येतील आणि इकडचे निगेटिव्ह येतील, याच्या उलट होईल. ठीक आहे. यामध्ये ही ॲडिशन आपण कधी करू शकतो, ज्यावेळेस दिलेले 2 वेक्टर्स हे एकाच डायरेक्शनमध्ये असतील, किंवा हे सबस्ट्रॅक्शन आपण कधी करू शकतो, ज्यावेळेस दिलेले 2 वेक्टर्स हे अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील. राईट. हे एकाच डायरेक्शनमध्ये आहेत आपण म्हणून ॲडिशन केली, हे विरुद्ध दिशेमध्ये आहेत म्हणून आपण सबस्ट्रॅक्शन केलं. पण जर दिलेले 2 वेक्टर्स हे वेगवेगळ्या डिरेक्शनमध्ये असतील, वेगवेगळ्या इन द सेन्स ते पॅरललही नाही आहेत आणि अपोजिटही नाहीच. सपोज ते वेक्टर्स असे आहेत, हा वेक्टर ए आहे आणि हा वेक्टर बी आहे. तर या केसमध्ये आपण यांची ॲडिशन कशी करू शकतो, तर त्यासाठी काही लॉज आहेत. तर ते लॉज कोणते आहेत, लॉज ऑफ वेक्टर ॲडिशन कोणते आहेत ते आपण आता बघूया. पहिला आहे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. तर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनमध्ये इफ गिवन 2 vectors are not in same direction or in opposite direction, then the resultant is determined using triangle law of vector addition.
ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. मग त्या लॉचं स्टेटमेंट काय आहे ते आपण बघूयात. स्टेटमेंट काय, इफ टू वेक्टर्स describing the same physical quantity are represented in magnitude and direction by the two sides of a triangle taken in order, then their resultant is represented in magnitude and direction by the third side of that triangle drawn in the opposite sense. Opposite sense म्हणजे काय, that is from the starting point of first vector to the end point of second vector. तर जर दिलेले दोन वेक्टर्स हे एकच फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करत असतील तर त्या फिजिकल क्वांटिटीचा रिझल्टंट जो आहे तो आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनने काढू शकतो. तर तो कसा ते बघा. मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सपोज एक वेक्टर आहे ए बार आणि दुसरा वेक्टर आहे से बी बार. मग या दोन वेक्टरचे ॲडिशन करून आपल्याला रिझल्टंट वेक्टर काढायचा आहे. तर तो वेक्टर काढण्यासाठी आपण काय करणार आहोत तर बघा, हा वेक्टर ए जसा आहे तसा ड्रॉ केला. हा वेक्टर बी इथून पुढे सुरुवात करायची. हा वेक्टर बी जसा आहे तसा ड्रॉ केला. वेक्टर ए जिथं संपतो तिथून वेक्टर बी ड्रॉ केला आणि मग यांचा रिझल्टंट जो आहे तो वेक्टर सीने आपल्याला मिळणार आहे. आणि वेक्टर सी आपल्याला कुठून ड्रॉ करायचा आहे तर फ्रॉम दी स्टार्टिंग पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू दी एंड पॉईंट ऑफ सेकंड वेक्टर. तर हा झाला आपला रिझल्टंट सी बार. लक्षात येतं आहे. तर ए बार, बी बार आणि इथून इथपर्यंतचा सी बार. तर हे झालं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. हा रिझल्टंट आहे. we can use triangle law
for showing first the vector addition is cumulative. Vector addition is cumulative. म्हणजे काय क्युमिटेटिव्ह म्हणजे काय तर बघा फॉर एनी टू वेक्टर्स से ए बार एंड बी बार क्युमिटेटिव्ह म्हणजे काय तर ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार. म्हणजे तुम्ही अगोदर ए बार लिहिला काय आणि बी बार लिहिला काय दोन्हींची ॲडिशन ही सेम असते. याला आपण वेक्टर ॲडिशन इज क्युमिटेटिव्ह असं म्हणतो. तर आता हे आपण प्रूव्ह कसं करणार आहोत हे म्हणायचं पण ह्याला प्रूव्ह तर केलं पाहिजे. तर प्रूव्ह कसं करणार आहोत बघा आपल्याकडे दोन वेक्टर्स आहेत. ए बार आहे दुसरा बी बार आहे राईट आणि यांचा रिझल्टंट जो येणार आहे तो सी बार. आताच आपण बघितलं सी बार. मग मी काय करणार आहे बघा याला पॅरलल दुसरा एक वेक्टर इथं ड्रॉ करतो. सेम मॅग्निट्यूड सेम डिरेक्शन बी बार बरोबर आहे पॅरलल आहे सेम मॅग्निट्यूड सेम डिरेक्शन आणि ए बारला आणखी दुसरा एक वेक्टर मी इथे ड्रॉ करतो सेम मॅग्निट्यूड सेम डिरेक्शन से ए बार. मग बघा या ट्रायंगलमध्ये सपोज आपण याला नावं देऊयात ट्रायंगल PQR. फॉर ट्रायंगल PQR बघा ए बार प्लस बी बार इज इक्वल टू सी बार and for triangle PSR B bar plus A bar is equal to C bar. कारण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनने आपल्याला हा बरोबर आहे. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन पहिल्या वेक्टरच्या सुरुवातीपासून दुसऱ्या वेक्टरच्या शेवटीपर्यंत जो आपण वेक्टर ड्रॉ करतो तो आपला रिझल्टंट आहे. हा पहिल्या वेक्टरची सुरुवात हा शेवटच्या दुसऱ्या वेक्टरचे एंड तर सी बार हा आपला रिझल्टंट आहे. म्हणजे बी बार प्लस ए बार इज इक्वल टू सी बार. म्हणून आपण काय म्हणू शकतो बघा या दोन इक्वेशन्सवरून देअरफॉर वी कॅन से दॅट सी राईट हँड साईड कॉम इक्वल आहे म्हणून लेफ्ट हँड साईड ही इक्वल असणार आहे. ए बार प्लस बी बार इक्वल्स टू बी बार प्लस ए बार hence proved. Second, we can say that the vector addition is associative. Vector addition is associative. म्हणजे काय सपोज तीन वेक्टर्स आहेत ए बार बी बार आणि सी बार असे तीन वेक्टर्स आहेत. तर या तीन वेक्टर्सची ॲडिशन जर आपण केली तर बघा ए बार प्लस बी बार प्लस सी बार इक्वल्स टू ए बार प्लस इन ब्रॅकेट बी बार प्लस सी बार or we can say that equals to b bar plus a bar plus c bar. म्हणजे कशी ही ॲडिशन केली तरी ती ॲडिशन ही
सेमच असणार आहे. तर कसं ते बघा आता. तर याच्यासाठी आपण काय करतो आहे, तर आपल्याकडे किती वेक्टर्स आहेत, 3. तर बघा ए बार, बी बार आणि सी बार हे 3 वेक्टर्स आहेत. ए बार ओ आर हा ए बार वेक्टर आहे, आर क्यू हा बी बार वेक्टर आहे आणि क्यू पी हा सी बार वेक्टर आहे. ठीक आहे, हा सी बार वेक्टर आहे आणि त्यांचा रिझल्टंट कुठून, इथून इथं हा त्यांचा रिझल्टंट झाला. फ्रॉम ओ टू पी आर बार हा रिझल्टंट आहे. मग बघा ट्रँगल ओ आर क्यूमध्ये ए बार आणि बी बार हे 2 वेक्टर्स आहेत आणि त्यांचा रिझल्टंट आहे ओ क्यू, हा त्यांचा रिझल्टंट आहे. म्हणजे ट्रँगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आपण काय म्हणू शकतो, ओ क्यू इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. ओ क्यू इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. आणि इन ट्रँगल आर क्यू पीमध्ये, आर क्यू पीमध्ये हा ट्रँगल वरचा आर क्यू पीमध्ये आपण काय म्हणू शकतो बघा, तर हा रिझल्टंट आहे आर पी. सो आर पी इज इक्वल टू बी प्लस बी बार प्लस सी बार, बी बार प्लस सी बार. मग यावरून आर बार काढू शकतो आपण. सो आर बार इज इक्वल टू, बघा आर बार इज इक्वल टू हा खालचा ट्रँगल घ्या ओ आर पी, काय येणार ए बार प्लस बी बार प्लस सी बार फ्रॉम ट्रँगल ओ आर पी. ओ आर पी याच्यामध्ये ओ आर हा ए बार आहे आणि आर पी हा आपला बी बार प्लस सी बार आहे, तो आपण इथं लिहिलेला आर पी, बरोबर आहे. आणि दुसरं बघा ट्रँगल ओ क्यू पी, ट्रँगल ओ क्यू पीवरून आपण लिहू शकतो ए प्लस बी, ए बार प्लस बी बार प्लस क्यू पी हा सी बार आहे, सी बार हे कशावरून, फ्रॉम ट्रँगल ओ क्यू पी, फ्रॉम ट्रँगल ओ क्यू पी. मग आता इथे बघा याची लेफ्ट हँड साईड दोन्हींची इक्वल आहे दोन्ही इक्वेशनशी, म्हणून आपण काय लिहू शकतो ए बार प्लस बी बार प्लस सी बार इक्वल्स टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. Hence proved that the vector addition is associative. Vector addition is associative.